नमस्कार दर्शको, उजनी धरणाची सायंकाळी 6 वाजताची अपडेट थोडी आपल्यापर्यंत उशिरा आल्यामुळे आपण थोडी उशिरा घेत आहोत। तर आज वीर धरणातून काल रात्री 12 वाजता 25,200च्या आसपासचा विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सोडण्यात आला होता। नीरा नदीपात्रातील विसर्ग आज 26 ऑगस्ट दुपारी 11:30 वाजल्यापासून कमी करून तो 15,766 करण्यात आला। तसेच सकाळी उजनी धरण अपडेटनुसार दौंडची आवक ही 17,017 क्युसेक्सची होती, ती आता सायंकाळी 6च्या अपडेटनुसार 25,726 क्युसेक्सने सुरू आहे। सध्या सिनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 60 क्युसेक्स, तर बोगदा बंद करण्यात आलेला आहे। कॅनलचा विसर्ग 1200 क्युसेक्स केलेला आहे। पुढील अपडेट जाणण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व अशाच प्रकारच्या ताज्या व सर्व प्रकारच्या बातम्या मिळवण्यासाठी आपण एक बातमीसाठी ही लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती। आजच्या सायंकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण हे 103.56 पॉईंट भरलेले आहे। तर उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा 119.14 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा 56.48 TMC झालेला आहे। उजनीतून भीमा नदी जो विसर्ग कालपासून वाढवण्यात येत होता त्यात आता थोडा किंचित कमी करण्यात आलेला आहे। आज सकाळीपर्यंत तो 45,000 क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रामध्ये थेट सोडण्यात येत होता, तर तो आता सायंकाळी 6च्या अपडेटनुसार तो 30,000 क्युसेक्स करण्यात आलेला आहे। यामध्ये वीज निर्मितीचा 1600 क्युसेक्स असा 31,600 क्युसेक्सचा विसर्ग थेट भीमा नदीपात्रामध्ये येऊन मिसळत आहे। यामध्ये वीरमधून सोडलेला 15,766 क्युसेक्स अशी विसर्गाची एकूण बेरीज संगम येथे एकत्र 47,366च्या आसपास जवळपास होत आहे। हा विसर्ग संगम येथून भीमा नदीत एकत्र होण्याची शक्यता आहे, तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केलेले आहे। पुढील ताज्या व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व बातमीसाठी एक लाईक निश्चित करा। यासाठी कोणताही चार्ज नसतो, त्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर इथून पुढच्या सर्व बातम्या आपला घरबसल्या पाहता येतील।